मित्रांनो बघा शेळीचा सौदा चालू आहे. हे बघा हे दादा नेहमीचे घेणार आहेत, तुम्हाला बघायला भेटतील. शेटकडे 2-3 माणसं नेहमीचे, जसं सचिन भाऊ झाले, इकडे राहुल भाऊ झाले, रांजणगावचे समाधान भाऊ, हे बाबा, हे बघा मोटर बघा बघा वस्तू हो क्या बात पहिलं हे बघा हिला बांधायची त्यांना. हे बघा बकरी 50,000 फक्त तुम्हाला ती माल घर ठेवणे सचिन भाऊ नाही 14 बरे 14 झाले आहे. जा शेड्या उलटा व्यापार करा म्हणजे काही उलटा व्यापार करत नाही मी. कायम ना कस्टमर 5-5 बकरा गप्पा का टाकी मग दाडतच का झाले गुजरातले कोणताही तिकडे जागा आपण भाव टाका नाही 1-2 बकरे काय दिलं तू कशा कशा आकाश शब्दाला किंमत नाही मायला मग नाही. 20 लाख नुकसान येऊ दे मला लागेल तर कसं 18 ने हा झालं मित्रांनो. 18 सौदा झाला. याच्यात काही दुधाचे आहेत. काय दादा आपल्याला पैसे नाही कमवायचे फक्त बरोबर. माणुसकी कमवायची. नाही तुमच्याकडे काय म्हणतात ते कस्टमर? आज 15 वर्षापासून चालू कस्टमर माझ्याकडे. बरोबर. हे बघ. किती 3 शेळ्या गाबणी का? 11 शेळ्या दुधाच्या. फक्त खाटे दिले ना? काढ्या दिल्या हो. कशी दाखव? दाखव कशी दाखव ही गाब आहे ना मित्रांनो. हा ही वेगळी हो. ही नंतर टाकली बरं मित्रांनो, सौदा नंतर टाकलेली म्हणजे, आणि टाकून दिली एकदम. हे बघा त्याचं मापले काहीतरी जबरदस्त. हे बघा गाबणे बघा 3 झाल्या गाबणी त्या या दुधाची बघा. 8.5 बकऱ्या घेतल्या आहे का एक तरी अशी. हे बघा दुधाची. हे बघा हे बघा दुधाच्या शेळ्या. इकडचा पाऊस इकडचा उसको. हे बघा हो. हे बघा असे बघा मित्रांनो. आणि आता एकदम पॉवरफुल मोटरी जलपर्या आहे डायरेक्ट. हे बघा जलपर्या. ही बघा मोटर. हे बघा मापलं उंच पुरा एक. आणि हे बघा ही खतरनाक पॉवरफुल जलपरी. गागर बघा. हे बघा हे बघा वस्तू. हो. या वेळेच्या दादांनी घेतल्या का शेड्या? बाबा ते वेगवेगळे ना? वेगळे वेगळे. हो. तुमचं गाव कुठलं दादा? एकाच गावातले. शिरोडी. हो हो. कशा घेतल्या? 18,000. क्वालिटी आवडली दादा? क्वालिटी आवडली का? नेहमी यांच्याकडे येता तुम्ही घ्यायला? हो कस्टमर माझा. बरं बरं. मित्रांनो दुधावरती कामे करतात दादा. हे बघा शेळींचा लॉट बघा. टोटल 14 शेळ्या शेड्या. हो 14 शेळ्या दिल्या. 18,000 दिल्या. त्याच्या दुधाच्या आहे बरं. फक्त 3 गाबणी या. पैसे मोजून चालू आहे मित्रांनो. तुम्ही म्हणशाल नेहमी ते दिसतं म्हणा. आता त्यांचं नेहमीचं गिऱ्हाईक आहे ते. हे बघा व्यवहार चालू आहे आता पैसे मोजायचं. तिकडे आता नेहमीचं गिऱ्हाईक आहे. सचिन भाऊ, समाधान भाऊ, आता हे बाबा. लक्ष्मी तुला मित्रांनो बघा ही पट्टी आहे. हे बघा हे दादा घेणार आहे. 10 आहेत का? पूर्ण 90 माले बघा. पगडी. हे बघा मित्रांनो सगळं दुसऱ्या होतातल्या बरं. चमक बघा आका 10 इंची. तोलावरचे. हे बघा हे बघा वस्तू. हा ते पहिल्यामध्ये बघा. पहिल्यामध्ये पूर्ण पहिल्या दुसऱ्या मध्ये आका दादा. हे बघा पहिल्या पहिल्यामध्ये. हे बघा पहिल्यामध्ये. हे बघा
आम्ही आमच्या हाताने याच्या पाटा काढून दिले तुम्हाला. हे बघा हे बघा काढून दिले तुम्हाला. हे बघा फायनल फायनल इकडे या, इकडे या. इकडे या. इकडे तुम्ही एक मिनिट. तुम्ही इकडे हात मोकळा करा. अहो, तुम्ही हात मोकळा. द्या शेट, द्या आता बरोबर बोल. द्या बघ, घ्या तुम्ही बघ, मोकळा म्हणून. घ्या, जाऊ द्या. आम्ही राजनगावचे, आम्ही इथले नाही भाऊ. आम्ही बकरीवाले. घ्या फक्त, बस. घ्या. द्या शेट, काय बोलू आता. भाऊ सचिन भाऊ बोलले करा. तुमच्याकडून बोलतो माझ्याकडून कोण बोलतं गरीबाला जाऊ द्या काय दिल्या कसं चालेल ठीक आहे. जाऊ दे संदीप, जाऊ दे दे, जाऊ दे जाऊ दे. बरोबर चला 18 जाऊ दे. हो हे बघा मित्रांनो, हा 18-200 घ्या. आपल्याला पाणी अजून वाढवून द्या तुम्ही. कमी घेऊन चालले पण इच्छा असेल तर वाढवून द्या. तर मित्रांनो बघा, मंडळी सगळी जमलेली आहे इथं. असे माणसं जमलेले आहेत की बाकी सगळे 2-2-3 आता पवार साहेब पण आलेले, पण नेहमीचे कस्टमर आहे. दादा आहेत मच्छवांना, त्याच्यानंतर सचिन भाऊ, समाधान भाऊ, राहुल भाऊ सगळे इथे. आता या शेळ्या घेतल्यात. दादा कुठलं गाव त्यांना विचारतो. भाऊ कुठलं गाव तुमचं? रस्ते सुरेगाव येवला तालुका. थोडं जोरात बोला ना. रस्ते सुरेगाव येवला रस्ते सुरेगाव येवला तालुका. बरं किती बकऱ्या घेतल्या तुम्ही आता? या 10 बकऱ्या घेतल्या मित्रांनो. बघा 10 बकऱ्या घेतल्या. पूर्ण जवानीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेतामध्ये त्यांनी पाटा काढलेल्या आहेत. सगळं दाताला नवे आहेत का बाकी करूला जातात तशी. जो दाम घेता तो सांगा. 18-200 क्वालिटी आवडली दादा. तुम्ही तुमच्या हाताने सगळी क्वालिटी काढली मित्रांनो. बघा तुम्हाला या बघा केवढ्या शेळ्या बसल्या बघा इथं. आजच गाडी तुमच्या समोर सगळी आलेली आहे. बघा एवढ्या शेळ्या आहेत बघा. याच्यातनं त्यांनी 10 शेळ्या त्यांच्या हाताने काढलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात. आता त्यांना जसं माप लागतं तसं माप त्यांनी काढलंय पहिल्या दुसऱ्या वेतातलं. अजून त्याच्यामध्ये मोठ्या मापाच्या शेळ्या तिसऱ्या वेतातल्या पण तुम्हाला पाल भेटेल किंवा दुसऱ्या वेतातल्या मोठ्या मापाच्या पाल भेटेल. या सगळ्या पहिल्या आणि दुसऱ्या एवढ्या आहेत फक्त. बघा दादा क्वालिटी आवडली का? दाम जो दिला त्यानुसार चालतं ठीक आहे. 8 दिवसात 15 दिवसात देणार आहे. हो दातच करायला दात सुद्धा पाडेल नाही. तुझा दात आहे. क्या बात आहे. हे बघा पांढण करून आणलेली ती पाट. हो हो बकरीवाला मालक तो सुरतला राहत होता. हा का? हे बघा ते फाल्गू खोलल्या. मी काय म्हणतो फाल्गू खोलल्या तुम्ही? फाल्गू खोलल्या तुम्ही? आता पहिले हे होतं काय असं आता सोपं आहे ना. इथलं ऐकू घरी का राहत तुम्ही? मला संबंध आहे ना. पहिले नाही होणार. 4 10 केलाय का? तुम्ही गाडी आणली का भाऊ? मोटरसायकल आणली का? एकदम बसून घेवा सोबत. एक जण सांगा जरा. दोन शेळ्या. आज बकऱ्या घेऊन द्यायला इथं तू किती झाले?
चार झाले का? चार. हॅलो नमस्कार. पाच झाल्या. चाकणला नाही येत ना आपला माल. सहा. सात. सात झाल्या मित्रांनो. आठवी. नाही ना माल घ्या. मी तुम्हाला फोन करेन तसं. आठो. आठो. तिकडे बारजवळ पैसे बरबानी आहे काय? नऊ. नऊ. नऊ ना. नऊ झाल्या. हे 10 खाली ना, मग तिला वरती जातो ना. नऊ. नऊ. 9. 10. 10. थांब बोल नको. 10 झाले. थांब. 10. 10. हे बघा ही म्हैस. बापरे बापरे उचल. 11. 11. 11. ही 12. 12. ही खाली 13वी टाका. ही 13 आहे खाली उभी. 13. 13 झाल्या. ही 14वी. आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही बकऱ्या टाका, तुम्ही भरा. मित्रांनो बघा, जसं आपण नेहमी म्हणत असतो रांजणगावला समाधान भाऊ, सचिन भाऊ हे डायरेक्ट गाडीतनं नाक काढत असतात. जे गाडीचं काही नाक असतं ते हे घेत असतात. टोटल किती घेतात ते? आता 7 घेतल्या का समाधान भाऊ? 7 काढल्या. एक तिकडे काय का ते कपाशीत सरते तिकडे मागे. हे बघा पूर्ण 10 करायचे होते. हा गाला दाखवा काशी बघा. ते कस्टमर होतं ना, ते करायचं होतं. मग 3 त्यांना दिले. त्यांना 3 दिला. तुम्ही तर पाहिलं असेल दिला. एक भांडी, एक मोठी. हो हे बघा. हे बघा मित्रांनो, माप बघा केवढं माप आहे. हे बघा आका दादा तोलावरच्या म्हशी. हो हे बघा मित्रांनो, या म्हशी ज्या व्हिडिओ मध्ये दिसत होते का सचिन भाऊ यांनी घेतले. हे बघा सचिन भाऊ, समाधान भाऊ यांनी घेतले. बघा हे बघा म्हशी एकदम जर्शी. हे शेप लागेल मित्रांनो. दाम खोललेला आहे त्यांनी. हो एवढा दाम का? 22-23 हजारांनीच घेत होते ते. बरोबर. हे बघा मित्रांनो आताचा दाम जास्त आहे असणार आहे. हे बघा अजून वस्तू आका दादा. हे बघा हे बघा क्या बात आहे. इकडं बघा. बरं सचिन भाऊ कसे घेतले? 25,000 रुपयांनी घेतला. 25 नाही घेतले. बरं मित्रांनो 25,000. आपल्याला काय माल पटला ना, हो हो पैशांचा इशे तुम्हाला चांगलं माहिती. बरोबर बरोबर. कोणाला काही समजू द्या. हो हो वस्तू आहे पा बघ फिर वस्तू आहे, टाली तोच वस्तू आहे. घ्या. दोन असे थोडे बघू ना मग. हे बघा मित्रांनो. त्याला आवडतं ना आकाश भाऊ. हा. मला कुठला माल आवडतो. हो हो अशी घ्या. हे पटले ना, बरोबर. काही किंमत नाही देऊन टाकतो मी तिकडं. हे बघा. बघा म्हशी. हे बघा मित्रांनो, या 25,000 रुपयाने शेळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा. हे बघा क्वालिटी. बघा म्हैस. बघा या बघा या शेळ्या आता ते कशा दुसऱ्या 2 आणा. अजून आणा 2. हे बघा. हे पण बघा मित्रांनो, घेताना जबरदस्त क्वालिटी घेत असं बघा. ते कशा मशीन शेळ्यात 1 नंबर क्वालिटी मध्ये. हे बघा वस्तू आका दादा. हां हे बघा क्या बात आहे. ही क्वालिटी मित्रांनो घेतलेली बघा. 10 वर्षापूर्वी यायचे पहिले असा माल. असा मला 10 वर्षापूर्वी. बरोबर. आता पाहायला भेटत नाही असा माल. खरी गोष्ट आहे. आता किंमत द्यावर तिथं तर पाहायला भेटते. बरोबर बरोबर. बघा माल हां घ्या तिकडचे घ्या. या बघा मित्रांनो आता कलर मध्ये. हा कलरफुल. हे बघा यांना कलरशी लेनदेन नाही. फक्त क्वालिटी पाहिजे, वस्तू पडली पाहिजे. फक्त खाली म्हैस लागली पाहिजे एकदम. हे बघा. हे बघा आहेत का शेळ्या 1 नंबर क्वालिटीच्या. चला चालल्या गाडीमध्ये आता. त्याच पिकअपमध्ये टाकायच्या त्यांना. चालली रांजणगावला चालल्या मित्रांनो या म्हशी. याच पिकअपमध्ये पुढे सोडून देतील त्या.
गिर पाडला का दादा हे बघा हा समाधान भाऊ दम लागला हा. हे बघा हे बघा गिर पाडले आका हो हे बघा एक ठिकाण आणले बरं मित्रांनो ही बाकी दाखवायची ही तिकडे होती ना सचिन बस ही तिकडे होती ना कपाशी हे बघा मित्रांनो ही पण घेतली बघा गा पण 2-3 पिल्लं काढे 2-3 पिल्लं काढली ती कशी पोझिशन बघा ना कशी मित्रांनो हे बघा ना आका दादा हो हे बघा हे बघा ना काका हो. क्या बात है पिकअप आहे मित्रांनो पिकअप मध्ये 14 आणि 7 काही नाही आज जवळ जाणार आहेत जवळच्या जवळ इथं 2-3 किलोमीटरला आहे पालका लावतो पालका लावला का बरोबर हा बसल ना ती हा टाका ती बरी मागे झाले पॅक मित्रांनो हे बघा याचा सौदा चालू आहे बघा 15 शेळ्या बांधलेल्या आहेत 15 शेळ्या पूर्ण गाभण शेळ्या आहेत आणि आता आपण नेहमीप्रमाणे मित्रांनो जसं समजा कस्टमर येत आहेत जर त्यांचं थोडंसं लांबचं अंतर असलं किंवा काय असलं तर कस्टमर आपल्या नावावर येत असतं तर आपण देखील मित्रांनो मध्यस्थी म्हणजे करून देत असतो की नको एवढं लांब कस्टमर आलेलं असतं आता शेड 23 सांगताय दादा 19 मागताय या शेडींची क्वालिटी बघा तुम्ही मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ काढत होता प्रत्येक गाडीचा व्हिडिओ कोणता नाही खरंच क्वालिटी या गाडी जबरदस्त क्वालिटी माल कसा आला नाही खरंच भारी माल आलेला आहे हे बघा मित्रांनो माल कस्टमर अशा बघायला जातात आणि सगळ्यात महत्वाचं तोली बकऱ्या आहे बघा नाही तर तुम्ही पाहत असाल गाभण बकऱ्या काही येतं का पूल लागलेलं आहे आता बकऱ्या काही हे बघा तोली बकऱ्या आहे बघा तर चला जवळ आलेलं आहे तर आपण जोडून देऊ थोडं राहिलं अंतर हे बघा दादा या दूधने जाती शेठ बोला व्यवस्थित त्याला बोललो नाही आता तू काय बोलला मला कशा तुम्ही व्यवस्थित सांगा 28 बोलू का एक शब्द एकच बोलतो पटना था म्हणा तेच नाही मी देऊन तुम्ही बिलो नाही ले कर जाऊ करा तुम्हाला समजे की मी काय बोला करा फक्त अरे पहिले बकऱ्या पहा तुम्ही मी काय म्हणू 25 वगैरे काय कशा मागे तू सांग मला माहिती सगळं हे बघा आता मी काही सांगितलं तर त्यांना खरं पडेल हा वेगळा भाग झाला आता जे इथं समोर आहे बरोबर हा त्या गरीबाच्या मशीन आका दादा पूर्ण तोलावरच्या आहे ना. सगळं म्हणजे आणि तुला या दिवसात गाबण्या बकऱ्या येतच नाही आका दादा बरोबर मित्रांनो जवळपास 8-10 दिवस लावलेले 23 नोट द्या इकडं बोलू एक शब्द एकच बोलतो पक्का 20,000 रे नाही आका काढा जाऊ द्या मोडा घ्या शब्द सामन्याला मानते शब्द घ्या द्या 21 ए दादा दिल्या या बकऱ्या बस समोर माणूस जसा होणार तसा आकाश दादा मला द्या आपला विषय एवढा आहे तू आमना कपडा कोडाला हे बघा मित्रांनो अहो पुरा गरीबाच्या म्हशी त्या हे बघा खरंच क्वालिटी पूर्ण गाभण आणि सगळी म्हणजे एवढ्या महिनाभराच्या आत येऊन जाईल सगळी अशी क्वालिटी हे बघा वस्तू हा या इकडे दादा तुम्ही सगळं सड वगैरे तर चेक करून घ्या बघा आका दादा हो मित्रांनो शेट 23 सांगत होते दादा 19 वरती होते तोलावरची हे बघा ही थोडी कच्ची आहे. ही कच्ची आहे, हा, महिना घेईल फक्त धरून त्याला जे ते त्यांच्या समोर आहे मित्रांनो त्यांच्या हाताने काढलेले आहेत बरोबर हे बघा वस्तू हे बघा हे बघा कामातून बी जाऊ बरोबर मित्रांनो बघा 15 शेडींचा सौदा आहे या एवढ्या पूर्ण शेडीमधून त्यांनी शेड्या काढलेल्या आहेत त्यांच्या हाताने आता पण त्यांना चान्स आहे तुम्ही पूर्ण शेड्या इथं चेक करून घ्या कारण की मित्रांनो 15 शेड्या असतात गाडीमध्ये कस्टमर कसं घेऊन जातं काय त्याला विचारायला माहिती आता तरी शेडीनं थोडं चरलंय पाणी पिलेलं आहे थोडा आराम करता शेड्या बघून घेतं आता इथून त्यांची पुढे जबाबदारी असेल त्यांना इथे चेक करून दिले दोघी सड वगैरे फोडून दादा गावाचं नाव सांगा चौगाव शिंदखेडा चौगाव शिंदखेडा चौगाव धुळे जिल्हा तुमचा आपला बरं किती शेड्या घेतल्या तुम्ही आता या 15 शेड्या घेतल्या दादा जो दाम तुम्ही दिला दामनुसार तुम्हाला क्वालिटी आवडली का हा काय दाम दिला जो असेल तोच सांगा 20,000 ने क्वालिटी भेटली ना दादा हो मित्रांनो बघा एकदम म्हशीच्या मापाच्या शेड्या आपण त्यांना दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता
सगळ्या दुसरं आणि तिसरं बस एवढंच भेटते जास्त करून दुसरं गाडीच एक नंबर नाही. गाडी खरंच भारी होती. मी तुमचा तिकडचा गुजरातचा व्हिडिओ बनवताना सांगतो की गाडी खरंच भारी आहे असं. हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा पूर्ण काढच होणं मग. अहो शेड भारी शेड्या खरेदी करताना तुम्हाला तिकडे 8 दिवस जास्त जातील पण विकताना 2 दिवसात पूर्ण माल विकला जातो. किती दिवस? हा 15 दिवस विकायला 2 दिवस लागणार नाही शेट. आज झाली पूर्ण गाडी जवळपास. कस्टमर कोणत्या गावाला क्वालिटी क्वालिटी लागते क्वालिटीच्या हिशोबाने आपण माल खरेदी बरोबर कस्टमरच्या हिशोबाने. बरोबर. हे बघा मित्रांनो जर क्वालिटी भारी असली तिकडे जरी 15 दिवस लागले तर विकायला 2 दिवस पुरत नाही. सांग बोला सांगला डायरेक्ट महिन्यात 2 का उतरत नाही हा पण एक नंबर क्वालिटीच उतरवायची आपल्याला. बरोबर बरोबर. मित्रांनो आज 2 महिन्यानंतर विजू गेले ते खरेदीला आणि क्वालिटी आणली जबरदस्त. असं लांबून दाखवा दादा तसं दिसतं व्हिडिओ काढून लांबून दाखवा असं लांबून दाखवा. हे बघा मित्रांनो चालली बकरी. हे जे आता शिर्डी बांधले का गाड्यामध्ये या बकऱ्या दिल्या. हे बघा इकडे शिर्ड्या बांधणं चालू आहे. सोडा ना बांधलाय सोडा पटापट. हे बघा हे बघा नाही आज काय टेन्शन तो चौदा काय टेन्शन ना चौदा काय टेन्शन नाही बघ तुम्ही कोणा कामाला काय टेन्शन नाही. सध्या काहीच काढणार गाभण बकऱ्या आहेत. मकाना काढ दूध सोडी मकाना काढ झाल्यानंतर मका काढ जळल्यावर तुम्ही बिंदास किती मका खाऊ घाला. 4 किलोमीटर होता 4 का बघ विजोबा नमस्कार. बापरे बापरे हळू हळू बाळा हळू. किती शेळ्या आहेत आपल्या आजच्या गाडीत? आजच्या गाडीत 69 क्वालिटी एक नंबर होती. एक नंबर क्वालिटी. हा 100 पैकी 100 मार्क तुम्हाला क्वालिटीच्या बाबतीमध्ये. मित्रांनो क्वालिटी खरंच एक नंबर होती. कमीत कमी मला 12 दिवस मोडले. 12 दिवस म्हणले ना. 2-2, 5-5 रोजचे मी 7-8 शेळ्या घ्यायचो. हो का मला शेळी आवडी तरच घ्यायची. बरोबर बरोबर जायचं असं बस अजून दुसऱ्या दिवशी गाडी भरून ते काय कामाचं आहे. बरोबर बरोबर कस्टमर नाराज होऊन जातं. बरोबर बरोबर. आता आपण कधी देताना माल इथून कस्टमर आल्यानंतर आला नाही पाहिजे. बरोबर. असा माल द्यायचा नाही तर द्यायचा नाही. मग तर आज किती शेळ्या विकल्या आपण? माझ्या हे बघा पहिला एक लॉट दिला मी 14चा हा दुधाच्या. बरोबर. त्याच्यात दोन गाभणे होत्या मला वाटतं. हा एकाला 7 दिल्या राजनवाल्यांना, बरोबर. एकाला 10 दिल्यात हा आणि एकाला 15 दिल्यात. आता एकाला 15 दिला 15 ते दादा तिकडेच फिरते अजून. हा. बरोबर. आता ही दावण आहे अजून बऱ्याच शेळ्यामध्ये आहेत मित्रांनो. फक्त दावण एवढी आहे या कारणाचं तुम्हाला इथं शेळ्या दाखवतोय. बरोबर. शेळ्यांची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला शेळ्या वगैरे दाखवतो मी. तर टोटल आज 46 शेळी विकलेली आणि 46 शेळी विकल्यानंतर तुम्हाला इकडे एवढ्या शेळ्या दिसतील. हे बघा आज पण तुम्हाला क्वालिटी बघा लक्षात येईल. एकदम चमक आहे. शेळ्या आराम करता तुम्ही बघा. आता या ज्या बांधल्या का या शेळ्या आपण या दादांना दिलेल्या आहेत. शेळ्या यांच्या 15 शेळ्या याच्यामध्ये आहेत अजून. बरोबर. आणि ह्या सगळ्या शेळ्या गाबणी इथं बांधलेल्या आहेत. या बघा आज पण याच्यामध्ये शेळ्या अशा आहेत की या दादांनी 2-3 शेळ्या अजून इकडे घे तिकडे म्हणजे इथं पण नजर चालते दादांची नजर की अशा शेळ्या याच्यामध्ये मित्रांनो. हे बघा दादा दादा याच्यात शेळ्या कशा आहेत अजून क्वालिटी आहेत का नाही मित्रांनो. बघा कस्टमर आहेत त्यांना विचारतो इथं शेळ्या कशा आहेत. बघा ही शेळी पण त्यांच्या दावणीतली बघा. आता त्यांचा फक्त बजेट पैशांचा कमी पडला विषय असा झाला. हे बघा विजू भाऊ आता किती गाभणीत? माझ्याकडे आता आलेला पूर्ण आहे त्या 18-19 गाभण. 18-19 18 गाभण आहे. हो. बरं. दुधाच्या वगैरे दिला? दुधाच्या दिल्यात. बरोबर. दुधाच्या होत्या काही 12 दिल्या ना. हां त्याच्यातून चालूतल्या 8 गेल्या. हां पहिल्या 2 उरलेल्या त्या 4 दिल्यात उरलेल्या मान. आता पट्टीमध्ये 18 बांधले सगळे 18-19 आणि तिकडे जो दिसतो तो माल बाकी 4 शेळ्या पडलेल्या आहेत. त्याचे 4 शेळ्या आहेत. हो. बाकी दुधाच्या त्याच्यात म्हणजे 24 गाभण्या पडलेल्या आहेत माझ्याकडे आता आलेला. 24. 24 गाभण्या आहेत. बरं. हे आता 17-18 या बांधलेल्या आहेत. 17-18 तिकडे त्या हो. दाखवून देईन मी तुम्हाला. बरोबर बरोबर. हे बघा माझ्या मित्रांनो. 59 बकरी होती ना गाभणी. हो
त्याच्यातून मी 36 चेहरापट्टी शिंगडी. आता ही जात वेगळी येते मित्रांनो, ही हरण्या शिंगाची. ही गोलवाड नाही बरं, बरं लोक याला गोलवाड म्हणतात. ही गोलवाड नाही, ही हरण्या शिंगाची असते. गोलवाड वेगळी येते. 36 बकऱ्या कापण्यात विकल्या गेल्यात. बरोबर. 36 24 पडलेले आहेत. बरोबर. हो 36 विकल्या, 24 आहेत अजून चालू गाडीतले. चालू गाडीतल्या. हो बरोबर. आज मित्रांनो 46चा आकडा लागलेला आहे. पगडी आता इथं बघा, इथं हे असे दुरे आहेत, त्याच्यामध्ये काही शेड्या खाली काही शेड्या वरती अशात. एकसारखी जागा नाही आहे, नाही तर माप वगैरे एकच नंबर आहे. आणि डबल हड्डी शेड्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हटल्यावर. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही गेले गुजरातला. आता कमीत कमी मला 12 दिवस झाले आता जो. नाही, गॅप नंतर गेले असं म्हणतोय. हो गॅप म्हणजे 2 महिने कंप्लीट झाले. इलेक्शन घ्यायचं होतं तुम्ही, बरोबर त्यामुळे मला टाइम भेटत नव्हता. बरोबर बरोबर. 2 महिन्यानंतरचा कमबॅक आहे. हा, आणि शेड्या इथून पुढे अशाच मालीन आपल्याकडे. असं मालिन. रोज मालीन. 2025 शेवटची होती. आता शेवट. 2026 मध्ये क्वालिटी बघा. बरोबर. आता मी कस्टमर असेच तिकडचे हा आकाश भाऊ, हम्म. ते किती बी व्यापारी जाऊ द्या, जेवढे आमचे चाळीस वाजले व्यापारी बी गेले ना, तरी त्यांना माल देत नाही. त्यांना माहिती तुझी वया काय उनको देणे का माल. हा का. लोकांपेक्षा 1000-500 मी जास्तीच देणार, पण मग एकच नंबर माल देतील ते आपल्याला. बरोबर. म्हणजे त्यांना 1500 तुम्ही जास्त द्याल लोकांपेक्षा. कोणी व्यापारीने 10 घेतलं, मी तिथे 3-4च घेऊ, हा हा, पण चांगलंच येणार. बरोबर बरोबर फक्त एवढे कस्टमरची फसवणूक होणार नाही आपल्याकडे. बरोबर. जे ते लाईव्ह दाखव. आता एक कस्ट आलेले आहेत बिचारे दादा. हो हो. का हो दादा, तुम्ही चांगले फक्त चांगले शेळ्या बांधून द्या. सगळ्या शेळ्या बांधून दिल्या. आणि त्यांना ज्या वाटल्या 1-2 त्यांना असं वाटलं परतवून घेऊ असं इकडे तिकडे, तरी त्यांनी व्यवहार झाल्यानंतर परतवलं. त्यांना 15 शाळा दिल्या, हा, पण पूर्ण आमच्या हातधरणीच्या शाळा दिल्या. त्यांच्या हातधरणीची एक पण शेळी नाही. सगळं तुम्ही तुमच्या हातात. पूर्ण आमच्या हातात काढलेलं नाही. असेल त्यांचे हो हो, दिले त्या पुष्या. बरोबर. त्यांना शेळीची क्वालिटी विचारून घ्या कशी. नाही नाही, एक नंबर क्वालिटी त्यांनी सांगितली. ह्या काशी वगैरे बघू द्या चला. या महिन्यात 7-8 दिवसात येणार आहेत. बरोबर. मित्रांनो, सर्वसाधारण म्हणजे तुम्ही याच्यामध्ये असं आहे, काही महिन्यात पण येतील, काही 8 दिवसात पण येतील, काही 15 दिवसात पण येतील, अशा शेळ्या आहेत. हे बघा आता हा, आणि कधी थोडी कच्ची बरी असते, म्हणजे तुमच्याकडे देखील सेट होऊन जाते शेळी. आता ही भरपूर लागायची शेळी बरं, ही लय लागेल शेळी. भरपूर लागायची बाकी आहे दादा. ही बघा, ही दुसऱ्या मध्येची हरण्या शिंगाची. ही बघा इकडे. हो, कुठली ती? जुनागड. जुनागड. हा, हे बघा. हो, ही बघा इकडे बघा. ही बघा दोराची प्लेटा. त्या दोराची उपलेट. हा, ती व्हाईट. क्षमताच्या जास्त. हा, हे बघा मित्रांनो. हो, ही व्हाईट मानवाली दोराची उपलेटाची. व्हाईट मानवाली. हे बघा, हे बघा. हे बघा. हे बघा. हो, हे पण बघा. बघा मित्रांनो, पूर्ण गाबणी शेळींचे कासे दाखवतोय. इथून पुढे कासे दिसणार नाही बरं मित्रांनो. तर तुम्हाला गाबणी घ्यायची, लवकर लवकर घ्या, कारण की आता पुढे जो चालणार आहे चक्र, त्याच्यामध्ये तुम्हाला कमी कसे बघायला भेटतील. हे बघा. आता तोलावरच्या भरपूर कमी येतील पुढे चालून. हे बघा, गाबणी शेळ्या तोलावरच्या येतात काढायचं नाही म्हटलं. दादा? हा, येत नाही ना. आता एवढ्या शेड्या कोणाच्याच गाडीत नाही आल्या, एवढ्या गाबणी शेड्या. हे बघा. हे बघा. हे बघा. बरोबर. त्यांना मोकळ्या वयाचे काय सोडून देऊ. हा, असेच गोडा. थांबा, तिकडं नाही मयूर भाऊ, इकडं नाही. हे बघा मित्रांनो, आता दावणीत लक्ष देत नाही पाहिजे. आता माप बघा इथं. बघा शेळी मोकळी घ्या, इकडे मोकळी थोडं थोडा. हो, हे बघा मित्रांनो माप. सम्राट आहे. हो, हे बघा लाल तेलंगीमध्ये हरण्या शिंगाची. जुनागड, जुनागड स्टाईल. येऊ द्या. अमरेली, अमरेली. 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 भावनगर. भावनगर. हे बघा. अहो, कोणता उपलेटा आहे? उपलेटा. दोराची उपलेटा. दोराजी उपलेटा. द्वारका साईड. द्वारका साईड. चला बोटात येऊ द्या. जवळपास 4-5 जिल्ह्यांचा माल करते गेलाय हिजू शेटने आज. बोटात. बोटात. हे बघा वस्तू. हे बघा मित्रांनो क्वालिटी. बघा मित्रांनो, चेहरा पट्टा बघा, शिंगडी चमक बघा शेडीची. आकाश भाऊ, हा. पहिला असे आपल्याला विषय आणायचे. अशा का? एकच नंबर चालतात ते. लाल तेलंगणा. तुम्ही सकाळी पण पाहिलं तर हो, हो. एकच नंबर ही क्वालिटी ठेवायची. हे बघा बरोबर. आता चमक.
ही शेळीमध्ये म्हणजे ससाकुरीला लोई कमी लोई नसती. हा हा तिची मान आहे ना जे उठ असतं का हा सेम तशी मान असते. बघून घ्या अजून. हो हे बघा गायची असते. बारीक गाड्याची असते म्हैसूर वासरासारखी तिच्या पिल्लूला टेन्शन नाही. नाही का हो एकच नंबर पिल्लू असं तिथे. हे बघा हे बघा का दादा हे डमरू झाला एकदम खाऊन पिऊन बघा डबल अड्डी. हो त्यांना दिली होती आपण. ही त्यांना दिली होती ते म्हणे लेट आहे म्हणे. हा थोडी कच्ची म्हणे म्हणून त्यांनी मित्रांनो सोडली ती हे बघा क्वालिटी. ही बघा लाल रंगी ही पण सेम असं मालीन आपला. बरोबर येऊ द्या येऊ द्या ही बघा कशी मित्रांनो ही वयस्कर नाही बरं तुम्ही वयस्कर म्हणशाल नाही तर तिचा कलर तसा आहे. हा कलर असायचा शिंगडी बघा सेम आहे त्यांच्यावर पाठी काय ती. खाली सड बघा एकदम जवानीची दुसऱ्या हातातली फक्त ससा करून 3 किंवा 4 पिल्लू देऊ शकते आकाश. हो ही ना हे असं वाटतंय मला. हा, हा. नशीब त्या 4 बी देऊ शकते आणि 3 बी देऊ शकते. हो ते डेअरीज पहा. तरी अजून काल जेव्हा तर मित्रांनो टोटल तुम्हाला गाबने शेळ्या मी सोडून दाखवले तर 18, 19 आजच्या तारखेला टॉपच्या आहेत नाही आजच्या तारखेला टॉपचे आहेत. आहेत माझ्याकडे 24 चालू गाडीतले उरलेले आहेत गाबना. बरोबर हो हो 24 त्या काही असं म्हणजे आकादा ही तुमची लाली. लाली नाही आपली नाही ही तुमची लाली. पहिल्या पडलेल्या आहे माझ्याकडे 30-35. 30-35 हो आता मग टोटल किती माप आहे आपल्यापाशी माझ्याकडे पूर्ण आता तुमच्या अंदाजाने 70च्या आजूबाजूला नाही 60च्या आजूबाजूला 60च्या आजूबाजूला माप आहे 60च्या आजूबाजूला शेळ्या पडलेल्या आहेत. हा 40 आहे कच्च्या पक्क्या कापणी कच्ची पक्की हा पण ही जी दावण बांधली आपण ही सगळी महिन्याच्या आत हा, महिन्याच्या आत 25 अशा आहे हा 25 कच्च्या दर बरोबर. 15 कच्च्या दर 15 कच्च्या दर हे बघा मित्रांनो जे इथे समोर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो कंदिशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 24 डिसेंबर 2025 ची विजुब वेळे यांची नवीन काठेवाडी शेळीची गाडी ही 40 गावला आता पोहोचण्यामध्ये आहे. आणि आता बायपासला आहे 40 गाव बायपासला. विदू शेठ नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून आज आपली भेट झालेली आहे. हो त्यानंतर मी महिना झाला असेल आपल्याला. बरोबर बरोबर मुलाखत पण दिलेली नाही धावपळ चालू होती माझी. आज मुलाखत करू आपण आज. बरोबर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून विजू हे इलेक्शनमध्ये होते त्याच्यामुळे टाईम देता आला नाही. आज भरपूर दिवसानंतर विजू खरेदी राहिले होते. खरेदी वगैरे कसं गेले विजू व्यवस्थित झाले आपण. चांगलं झाले. हो 4 जिल्ह्याचा माल डायरेक्ट. हा का एक सोमनाथ, एक अमरेली, एक जुनागड हो आणि एक इकडचा आपला उपलेटा. प्लेट आहे का हो बरं मित्रांनो बघा विजू बसल्यावर विजू इकडे भरपूर फिरतात आणि फिरून खरेदी करत असतात. तर टोटल किती 69 माप आहे ना 69 माल. बरोबर एक साईड का आपण हो गापणे बरं एक साईड गापणे आहेत. हां 8 चाललेले आहेत. तुम्हाला दाखवणार मी व्हिडिओमध्ये 8 उतरताना खाऊन घ्यायच्या. बरोबर किती वाजता निघालं तुम्ही काल निघालं तर मी 12 वाजता किती सकाळी. दुपारी दुपारी 12ला. दुपारी 12 निघालं. हो हा तुमची आता इथं 9 वाजल्यामध्ये 9 आले. वाजले. बरोबर तर चालेल मित्रांनो तुम्हाला क्वालिटी वगैरे उतरवताना दाखवतो. क्वालिटी पाहून घ्यायची. हो आणि घेताना चांगला माल घेतो. बरोबर हो मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा पूर्ण आज क्वालिटी दाखवू आणि मुलाखत वगैरे घेणार आपण. आज मुलाखत घ्यायची पण आता मग दिवसात काही माहिती पण दिली नाही ना आता 2-3 व्हिडिओमध्ये. बरोबर आज माहिती देऊ आपण हो चालेल कस्टमरांना. हो ठीक चालतं. त्याचा बोललेला मित्रांनो बघा कस्टमर पण सोबतच आहे. धुळ्या भागातील कस्टमर ते शिरपूर साईडचे. बघा मित्रांनो माप बघा माप हे बघा खाली गागर हे बघा ही व्हाईट क्या बात आहे.
काही नाही करा जास्त. हे बघा खाली दुधाची मोटर बघा ही. क्या बात हळू दादू लांब दादू या साईडला दादू. हां हे बघा क्या बात आहे. हे पाट बघा ये अहो तुम्हाला ज्या पट्टीचा जरा तुम्हाला जे पट्टीचा जरा ना जाऊ ना इकडं. हे बघा राजू जाणार मागे तिकडे पत्तर लागेल. हे बघा काय झालं? दादा तुम्हाला झपटलं तर जरा. तुम्ही जरा चला फक्त. संदीप भाऊ, हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी. 3 लसूण तर पहिले चालू आहे या. हा 3 दिवसापासून 3 दिवसापासून बरं झालं ना. हा. उपाशी या. भाऊ इकडून जा तू. बघा हे बघा बापरे बापरे म्हैस बघा. थांबा 2 मिनिटं बघा दाखवतो. ये क्या बात आहे. काय नाही करू उतरा मी. हे बघा क्या बात आहे. ये एक नंबर चीज. काय रे पाहायला लागेल थोडं थांबा ना. काय चालू द्या ते. मारत नाही पैसा जवळ टाकेल ना. पैसा जवळ टाकेल 12.5-13 लाख रुपया आणि भाडं वेगळंच आहे. हे बघा हे बघा दादा हो ना. 2 दिवसाच्या लोकल वर चालू आहे. करल्यावर बघा हे बघा 2-3 दिवसाच्या उपाशी आका दादा. हा सोमवार चालू आहे ना. हे बघ ना. ए, दादू पहिले बघ ना. तुम्ही बांधून बघा. किती घ्यायचे तुम्हाला? आता तुम्ही म्हणशाल त्यांनी धरून घेतलं यांनी धरून घेतलं. कस्टमर नाव द्यावं लागा नाही. 100 गावाचे बकरी दादा. हे बघा हे बघा आका दादा. बघू दे बघू दे. दुधनी नाही दुधाची. दुधा तिकडे लागेल थोडी. हा उतरा उतरा. हो. असे असे हे बघा गरीबाच्या म्हशी. बरोबर. हे बघा क्वालिटी आका दादा. हे बघा बघा पहिल्यामध्ये. हे बघा माप. हे बघा माप. हे बघा दुधा बघा ना. हे बघा दुधानं जोड मला. दुधनी थोडं आहे ते हॅलो खाणार. काय ते हे बघा हरणी हरण. हरण बघा. हे बघा हे हरण. बघा हरण आका दादा. असते असते मग आण बोला 3 दिवसून गाडी मारते. तुम्हाला दुधा घ्यायचं का गाप नाही घ्यायचं.
हे बघा इकडे धावण बांधली आता उतरली शेवटची. शेळ्यांचा सौदा चालू आहे. हो बापरे कोणी